तर हाय मित्रांनो, उद्या मी खरंच पहिला व्लॉग टाकणार आहे माझा. उद्या व्लॉग असणार आहे ट्रिप टू टिटवाळा. टिटवाळाचं जे गणपती मंदिर आहे त्याला, तर त्याचीच तयारी चालू आहे. हॉटेल रेडी केली आहे. हे बघा, हवा भरून आणली आहे. त्याच्यामध्ये हे लाईट लावलाय. अरे चालू, हा झाला चालू. हा लाईट लावलाय आणि हे सेल्फी स्टिक लावण्याचा जुगाड केलाय केबल टाईजनी. आता रात्रीचे 11:15 झालेत, म्हणजे AM झालाच आहे तसं पाहायला गेलं तर. आणि उद्या 5 वाजता निघायचं आहे. तर मग आता बाकीचं सगळं आवरून झोपायला जाणार आणि उद्या सुरू जर्नी. गुड नाईट, मिलते है कल. आता जस्ट उठलो आहे, 4:50 झालेत. तर सगळं आवरून घेतो आणि 5:15 पर्यंत निघायचं प्लॅन आहे. 5:15 5:30 पर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, पण आपल्या जर्नीसाठी रेडी हो. आत्ताच पूर्ण घामाने ओलं आलं आहे. हा माझा लुक आहे ओव्हरऑल. टायर माझा. गणपती बाप्पा आहेत, आपण त्यांच्याच दर्शनाला चाललो आहे टिटवाळ्याला. आणि हा आपला सेटअप आहे पूर्ण. पाण्याची बाटली, ही सेल्फी स्टिक, हे पाऊच आहे, याच्यामध्ये सगळे इसेन्शियल्स आहेत. टॉर्चचं हे केलं आहे लावली. मला नाही वाटत आता टॉर्चची गरज पडेल, कारण की ऑलरेडी 5:50 झालेत. तर बघूया किती लागते ती. चलो हम अब चलते हैं. चला जर्नीला सुरुवात. लाईटची काही गरजच नाही पडली, ऑलरेडी स्ट्रीट लाईट्स आहेत. सो ऑफिशियली आपली जर्नी सुरू झाली. आता वाजले आहेत 6. तासाभरात तिथे पोचण्याचा प्रयत्न करू आपण. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? आपण आता व्हर्टेक्सवरनं आलो आहे इथे. का सरळ सरळ रोड आहे शहाडपर्यंत. मला सिग्नल सुटला आहे आपल्यासाठीच, बरं आहे. हो कोंबडीवाले सिग्नल चालू आहे, माहित नाही यांना. 100 वर्ष झाले मी अजून त्या सिग्नलवर आहे. आता सुटेल. कोणी गाड्या नाही पण तरी 105 सेकंदाचा सिग्नल कशाला देऊ लागले. वन टू थ्री. हा स्लोप डेंजर आहे. आपण वळणार टुवर्ड्स शहाड. हे परत खाली गेलं. याच्यात काहीतरी लॉक मेकॅनिझम असलं पाहिजे होतं. जर कितक्या बसतात की ते जहाजी किती जातंय. आपण आता या साईडने चाललो आहोत आणि येताना आपण हा जो हायवे दिसतोय ना फ्लायओव्हर, तिथून येऊ. येस, अचानक इथे एकदम थंडी वाजायला लागली. असं गार गार. आतापर्यंत असं गरम होत होतं, ते आलो आणि एकदम गार वाटायला लागले.
सनराइज याच्यात तर काही नीट दिसत नसेल. वा, इंटरेस्ट कमी गेल्यावर बघा. आणि हा आपला मॅपने आपल्याला एक रस्ता दाखवलाय, आपण फॉलो करतोय. ब्लॉग चालला मग आरामशीर चाललोय मी एकदम. आतापर्यंत तर निदान हाफ वे क्रॉस करून 15 मिनिटं तरी झाले असते. खूप स्लो चाललंय. अंबिवली स्टेशन आहे हे. आता मॅप्स मध्ये बघितलं तर अजून एक 4.5 किलोमीटर बाकी आहे. त्याच्यानंतर टिटवाळा येईलच, मग म्हणजे मंदिरच येईल ते. मग मी तेच विचार करून ब्रेकची काही गरज नाही, डायरेक्ट 4 किलोमीटर नंतरच थांबलो. थोडा जास्त वेळ थांबलो. आज दर्शन करून यायचं, सकाळी उठून आंघोळ करून आलो मस्त. स्लोप आलाय मस्त. चढताना तंतरते पण. ते बघा ते मंदिर आपलं. तो पार्किंग आहे इथे. यांनी तर सांगितलं इथेच लावा, बघूया. तर आपण पोचलोय असं मंदिरामध्ये. तर आपण दर्शन घ्यायला जाऊयात. जर्नी तशी काय सोपी होती, एवढा काय कठीण नाही आहे. हा रोड सोपा आहे. तो हायवेवाला रोड कसा आहे तो माहीत नाही, तो बघावा लागेल. तर आपण एक मस्त ब्रीफ ब्रेक घेऊया इथे, दर्शन करून येऊ, चहा घेऊ. याच्यामध्ये दिसतंय मंदिराचं नाव, उलटा दिसत असेल. हे आपलं मंदिर. तर आता आपण मंदिराला चाललो आहोत. इथून एंट्री मला वाटतं. मला सध्या सायकलची चिंता आहे, पण ठीक आहे, काय नाही. लोक होती तिथे आणि ते त्यांच्या याचीच लोक होती. मंदिरात आलो आहोत. पण एंट्री आहे. आपला मोबाईल बंद ठेवावा, फोटो काढू नये, सूचना आहे. बघूयात. आतमध्ये फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड होती. असं नाही की काढता आला असता. एक फोटो काढला मी,
ते आपल्यालाच नको वाटतं की एवढं दिलंय त्यांनी तर कशाला उगाच करावं, विरुद्ध कायम कशाला जावं. पण एक फक्त फोटो काढला आणि बसलो जरा. आता आलो बाहेर. इथे जे मेन दाखवायचं होतं ते हे होतं. हे आता हे पूर्णपणे बंद केली आहे. याच्यातनं काय दिसेल का खाली? हे दिसते. 1 मिनिट छिद्र लाईन करू द्या. ही जी विहीर आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर आधी खूप असे कासव मासे मोठे मोठे, ती गोल्डफिश आणि ती कार्प मासा तो पण असायचा याच्यामध्ये. आता दिसतोय का नाही माहित नाही. प्रसन्न वाटलं एकदम, असं शांत एकदम. म्हणजे सकाळ सकाळी गर्दी पण नसते म्हणून एकदम चांगलं वाटतं. पॉन्ड आहे छोटासा, जिथे बोटिंग बिटिंग होतं ते सगळं आता आपण बघूया. ते आता मला वाटतं बोटिंग आता खूप कमी झालंय, कारण की आता उन्हाळ्याचं पाणी पण एवढं नसतं. पण बघूया. काय दिसतं तर आहे पाणी, पण बोट्स तर दिसत नाही आहेत काही. हा तो पॉन्ड असंच काय नाही आहे तिथे. हे सगळं गणपतीचा एरिया, म्हणजे मंदिराचा पूर्ण एरिया हा. बाकी कसं वाटलं मंदिर? म्हणजे तसं छानच आहे. तर सकाळ सकाळी काय गर्दी पण नसते म्हणून काय म्हणजे पटकन होऊन जातं सगळं. तो बघा माझा रणगाडा. कचरा इग्नोर करा, ते बघू नका. त्याला बघा, एकदम जबरदस्त आहे. चहा म्हणजे चरम सुख. आल्याचा मस्त चहा आहे. क्या शिवर्स. निघण्याची वेळ आली, पण आता परत आपला सेटअप रेडी करूया. हेल्मेट घालूया. हा आपण दुसऱ्या रूटनी चाललो आहे, हायवेला लागतो. हा रूट तसा लांब आहे. तो 16 किलोमीटर होता जसा आपण आलो, आणि हा 19 किलोमीटर. 3 किलोमीटरचा फरक आहे. तो 3 किलोमीटरचा जो डिफरन्स आहे ना, तो इथे या रोडलाच आहे. तो हा हायवेला जाऊन मिळतो हे 3 किलोमीटर टोटल. फोनचा बॅटरी बॅकअप जबरदस्त आहे. मला वाटलं खूप जाईल, फक्त 40% संपला आहे इतक्या वेळा. बॅकग्राऊंडमध्ये काचा चालू लागतो, मॅप चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे पूर्ण वेळ, लोकेशन चालू आहे, ब्लूटूथ कनेक्टेड आहे, मी गाणे ऐकतोय, व्हिडिओ चालू आहे. परत एक ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंग ॲप आहे सायकलिंगची, ते चालू आहे. इतकं सगळं चालू आहे, तरी पण फक्त 40% संपलं आहे. आहे ओल्ड इज गोल्ड हे खरं म्हणतात. थांबावं लागतंय असं. कुठे जॉईन होतं हा बघा. मला आत्ता कळतंय हा रोड अजून तयार नाही झालेला आहे. लोक कुठे आपण तुम्ही आता? हे रे
गेलो असतो उलटा फक्त चढ जास्त लागले असते. 16 किलोमीटर मध्ये पोहोचलो असतो. हा 14 किलोमीटर रोड आहे. हा पुढेपर्यंत असा असला तर माझा पॅकअप आहे. अरे धुळकायची वेळ आली, धुळकायची वेळ आली. इथे ट्रॅक बाईक किंवा सिटी बाईक कोणी आणली तर झालं भाऊ. तो नाही पोचत मग घरी. हा आता पुढे दिसलं मला, आहे कुठे डांबर आहे कदाचित. मृगजळ असायचं नाही तर ते मला आता दिसतंय. ते स्वर्ग कसा स्वर्ग असा दिसतो. मी चिंतन काय मधून मधून असं बूड फक्त सरळ करायला आता रोड येतं. तर परत दूर करायला पुढे तसंच आहे. आधी कारण रोड कन्स्ट्रक्शन मध्ये चांगले होते तसे. एक साईडला करायचे, दुसऱ्या साईडचं करायचे. या दोन्ही अर्धवट करून ठेवले. दोन्ही रोड खराब. आधीच तू आजार व्लॉग बघत असतील आणि या पॉइंटला आल्या असतील ना. हा पॅच एकदम त्या बुरंबी मधलं त्या हायवे सारखं वाटतो. शाळा होती ना तिथं कसं होतं तसाच एकदम. संगमेश्वरच्या आधी लागायचं ते. GS 310 वाला चालला, तोही मूडवर करून चाललेला आहे. अरे इथे पाणी आहे, काय करू जाऊन बघतो. वर येता येता चड्डी फाटणार आहे. आणि याच्यावरनं पण जाणार आहे. त्या पोर्शनला पण आपण थांबूया. तिथे आधी काहीच नव्हतं, आता काहीतरी बनलेलं आहे. आपली धन्य पण तसा पाण्याचा नजारा चांगला दिसतोय आणि हा पॉइंटच जबरदस्त आहे बघा. उन्हात काय दिसतंय का नाही माहित नाही. सायकल, पाण्याची बाटली जरा ऑब्जेक्शनेबल आहे पण बाकी सगळं ठीक आहे. चलो जर्नी अगेन स्टार्टेड. मागच्या रस्त्याला तर एकदा पॉज नाही घेतला आणि इथून पॉजवर पॉज चाललाय. ठीक आहे. त्या रस्त्यात फोटो पण नव्हता काढलेला एक पण. यांना वाटतं प्रत्येक गाड्यांचा काय म्हणतात पिकअप असा 1-2 सेकंदाचा आहे.
5-5 फुटावर काढून ठेवले ते स्पीड ब्रेकर यांनी. स्लो किती करावी, मायनसमध्ये जायचं स्पीडमध्ये आता. Reached. पोचलोच म्हणजे. पोचलो. जर्नी इज एंडेड. झालोय कामाने पूर्णपणे आता. तर जाणार, सायकल ठेवणार घरी, आंघोळ करणार, कदाचित झोपणार परत. मस्त झाला पण प्रवास. फक्त तो एक म्हटला खडकाळ पॅच सोडला तर बाकी सगळं चांगलं झालेलं होतं. आणि ठीक आहे, म्हणजे खडकाळ तर ते होतं, म्हणजे तर काय करू शकत नाही आपण. जर्नी अशीच असते, थोडा स्मूथ रोड, थोडा खडकाळ, थोडा रोड नाही आपलंच बनवावं लागतं काहीतरी. सो दॅट्स हाव जर्नी इज. सायकल बघा, सायकल पण खूप माखली आहे आता. धुळीनेच पूर्णपणे झाले, बाकी काही नाही. तिला पण धुवायचं आहे. बाकी तसं काय नाही. घरी पोचलो आता, तर घरी जाईन वर. आणि आपला आजचा व्लॉग होता इथेच समाप्त. मी आता करेन यूट्यूबवर किंवा इंस्टावर अपलोड करेन. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं नक्की करा. आणि व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. चेंजेस आता काय करायचे पुढच्या व्लॉगमध्ये ते आता बघितल्यावर ठरवते. आता जुगाड केला आहे, याचं नवीन काहीतरी अजून जुगाड करू. चालेल. ओके, मग टेक केअर. विल मीट यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय.